रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय। या कारणावरून काही खातेधारक जे आहेत त्या बँकेचे ते आझाद मैदानामध्ये आंदोलन करत होते। त्यांनी वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी देखील आंदोलनाची हाक दिलेली होती। आपल्यासोबत हे सर्व आंदोलक या ठिकाणी आहेत जे मुंबईमध्ये आलेले आहेत आणि मुंबईमध्ये आपली मागणी जी आहे ते सरकारकडे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। चिपळूण नागरी सहकारी बँकेचे हे सगळे खातेदार आहेत, ठेवीदार आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुमचं नाव काय आणि चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये कशा पद्धतीचा घोटाळा होतोय? कारण की तुम्ही म्हणतात की मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेर जी आहे ती त्या बँकेमध्ये होते म्हणून। मी विकास हादवे, शेतकरी विशेष करून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे मी सभासद आहे, ठेवीदार आहे। या संस्थेची काही तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या व माझ्याबरोबर या संस्थेनं फ्रॉड केला आहे। या फ्रॉडच्या संदर्भामध्ये मी वारंवार सहकार मंत्री असतील, आयुक्त असतील, आयुक्तांना सुद्धा मी पत्रव्यवहार केले, DDR असतील DDRला पत्रव्यवहार केले, परंतु मला खाली कुठेही न्याय मिळाला नाही। न्याय मिळाला नसल्यामुळे मी या ठिकाणी सहकार मंत्र्यांना भेटून या पतसंस्थेची संपूर्ण हकीकत सांगितली। हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी सहकार सचिव यांना बोलवून घेऊन या संदर्भात काय तथ्य आहे याची माहिती घेण्यासाठी सांगितली। मी ज्यावेळी त्यांना माहिती दिली त्यावेळी त्यांनी 3/2/2025 रोजी या संस्थेची चौकशी करण्यासाठी एक आदेश काढले गेले। या आदेशामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे, हा आदेश दिलेला आहे। या आदेशामध्ये असं स्पष्टपणे म्हणलेलं आहे की 15 दिवसामध्ये हा अहवाल राज्य सरकारला चौकशी करून सादर करण्यात यावा। परंतु या ठिकाणी असं झालं की 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, परंतु अहवाल कोणताही सादर झाला नाही। या संदर्भामध्ये मी सहकार मंत्र्यांच्या केबिनला संपर्क साधला असता असं निष्पन्न आलं की यामध्ये राज्यमंत्री पंकज भुयार साहेबांनी या प्रकरणाला स्थगित दिलेली आहे। ही स्थगिती कशासाठी दिलेली आहे हे वारंवार मी त्यांना मागितली, परंतु मागणी त्यांनी काय दिली नाही। परंतु मला माहिती अधिकारामध्ये एक प्रत प्राप्त झाली। त्या प्रतेमध्ये असं लिहिलं होतं की या संस्थेच्या तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे म्हणून। मग या संदर्भात चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की या संस्थेचे जे जावई आहेत, जे प्रशांत यादव नावाचे, यांनी या प्रवीण दरेकर साहेबांच्या बरोबर मुलाखत करून या पतसंस्थेची चौकशी थांबवण्यासाठी त्यांना प्रेशर केलं, त्यांना दबाव आणला असं कळतं या ठिकाणी। आणि त्याच पद्धतीने त्यांनी प्रवीण दरेकर साहेबांनी संस्थेचे संचालक सुभाषराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते आले होते। त्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की या संस्थेची चौकशी झाली होती, या संस्थेवरती फार मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, त्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते व संस्था बरखास्त करण्याचे आदेश सुद्धा काढण्यात आले होते। परंतु मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करून या चौकशी थांबवण्याचे आदेश दिले आणि साहेबांनी ते मान्य केले आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत, संस्थेबरोबर आहोत असं खुलं चॅलेंज त्यांनी करून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनाच त्यांनी स्वतः की आपली भारतीय जनता पार्टी कशी भ्रष्ट आहे किंवा आपण कसा भ्रष्टपणा करू शकतो हे या प्रकरणातून दाखवून त्यांनी दिलं आहे। परंतु तुम्ही हा आरोप करताय, तुम्ही या बँकेचे काही खातेदार आहात का, ठेवीदार आहात का? आणि तुम्ही जिथून येता, तुम्ही पाटण तालुक्यातून येता आणि ही संपूर्ण बँक, ही जी नागरी पतसहकारी संस्था आहे ती तर चिपळूणात आहे, कोकणात आहे, रत्नागिरीमध्ये। त्या बँकेमध्ये तुमच्या भागातले किती खातेदार आहेत आणि त्यांची कशी फसवणूक होते? कारण की महत्त्वाची बाब ही फसवणुकीची आहे। कशा पद्धतीने फसवणूक होते आणि किती रुपयांची ही सगळी फसवणूक आहे? त्याची काय अमाऊंट आहे का? मी सरासरी राज्य सरकारला ज्यावेळी पत्र लिहिलं त्यावेळी मी 300 ते 400 कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे असं मी त्यांना खुलं पत्र दिलं होतं। परंतु भ्रष्टाचार कोणकोणत्या विषयामध्ये झाला? तुम्ही म्हणतात भ्रष्टाचार झालाय, तो मान्य आहे, पण भ्रष्टाचाराचे विषय कोणकोणते आहेत? ते त्यामध्ये असा विषय आहे की बोगस कर्ज या प्रकरणी मांडलेले आहे त्यांच्या नावावरती। विषय असा आहे की त्या संस्थेमध्ये जे सभासद आहेत, ठेवीदार आहेत, जे कर्ज आहे, ती पतसंस्था आज तागायत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था असताना सुद्धा त्या जे ऑफलाईन व्यवहार चालतात, ही ऑनलाईन पतसंस्था नाहीये। ही जर पतसंस्था ऑफलाईन असल्यामुळे या पतसंस्थेमध्ये चाललेला जो भ्रष्टाचार आहे, हा जो भ्रष्टाचार आहे तो कसा आहे याचा मी तुम्हाला काही प्रती मी तुम्हाला चॅनलसाठी मी देणार आहे खरं तर। परंतु तुम्ही आरोप करताय प्रशांत यादव, ते आता भाजपमध्ये गेलेत, पूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होते। या सगळ्या गोष्टीला अभय देण्याकरता हा सगळा पक्ष प्रवेश होता। बघा, हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्या चर्चा आहे
की फक्त पतसंस्थेची चौकशी चालू असल्यामुळेच या व्यक्तीने BJPमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते खुलं करून दाखवलेलं आहे. आता त्यांनी एक 8ला त्यांनी पूर्ण स्थगिती दिलेली आहे या चौकशीसाठी आणि त्यांचा प्रवेश 19 तारखेला या ठिकाणी झालेला आहे. याचा अर्थ हाच होतो की आम्ही जाऊन गोरगरिबांचे पैसे वाचावे म्हणून आम्ही इथपर्यंत यायचं. यांनी हे प्रकरण बघायचं, याचं गांभीर्य ओळखायचं आणि त्यांना पक्षप्रवेशची ऑफर द्यायची आणि पक्षामध्ये सामील करून घ्यायचं आणि या ठिकाणी यांना तक्रारदाराला असंच वाऱ्यावरती सोडून द्यायचं. हे राज्य सरकारचा आता खेळ चालू आहे. परंतु तुम्ही मुंबईत आलात, मुंबईत आंदोलनाची हाक दिलेली होती, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर आंदोलन करणार होता. तुमचं सरकारकडनं कुणी म्हणणं ऐकून घेतलंय का? आतापर्यंत आंदोलन केलं का? हे पहा, मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर्षा निवासस्थानी गेलो होतो. तिथं आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथल्या पोलिसांनी आम्हाला विनंतीपूर्वक सांगितलं की या ठिकाणी त्यांना करता येणार नाही. आझाद मैदानावरती त्यांनी आम्हाला नेऊन सोडलं. त्या ठिकाणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून स्पष्टपणे त्यांनी असं सांगितलं की जर या व्यक्तीनं 1 ते महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करून सुद्धा याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही तर हे लोक आमच्या इथं येऊन दंगा घालतील. तर अशा प्रकारे आमची वर्तणूक चांगली नाही असं पोलिसांनी सुद्धा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयास फोन करून त्यांना ते सांगितलं होतं. आझाद मैदानावर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला सहकार खात्याची भेट घालून देण्यात आली. त्यामध्ये जे मला माहिती हवी होती, ज्या प्रकरणाची माहिती हवी होती की स्थगिती कशी मिळाली, या स्थगितीमध्ये काय झालं, त्यांनी सुनावले कोणकोणते पेपर दिले गेले, हे सर्व पेपर मला देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. नंतर आम्ही या ठिकाणी आता आंदोलन स्थगित दिलेलं आहे. हे पेपर आम्हाला प्राप्त झाल्यानंतर पुढील दिशा आम्ही या ठिकाणी ठरवणार आहे. परंतु पुढचं आंदोलन कशा पद्धतीचं असेल? कारण की लाखो लोक या सगळ्या चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये सभासद आहेत, त्यांच्या ठेवी आहेत, त्यांचे पैसे आहेत. तर आता पुढची लढाई तुमची कशी असणार? तुम्ही आता एकट्या आंदोलनात आलात, पुढची लढाई तुमची कशी असणार आहे? सगळ्या सभासदांना तुम्ही एकत्रित करणार आहात का? हे पहा, आता सरासरी आमच्या संपर्कामध्ये म्हणजे मल्हारपेठ, पाटण, उंब्रज, कराड या ठिकाणी सरासरी एक 40 ते 50 सदस्य ज्या संस्थेचे सदस्य आहेत त्यांच्याबरोबर हा फ्रॉड झालेला आहे आणि ते सर्व सदस्य आम्ही घेऊन या ठिकाणी जनयाचिका दाखल करणार आहे. कारण आता राज्य सरकारवरती आमचा विश्वास नाही आहे. कारण राज्य सरकार स्पष्टपणे प्रवीण दरेकर साहेबांनी जर स्पष्टपणे खुले भाषण करून सांगितलं असेल की या पतसंस्थेला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मुख्यमंत्री साहेबांनी प्रयत्न केले, जर राज्यमंत्र्यांनी प्रयत्न केले तर या ठिकाणी मला वाटतं की न्याय मिळणार नाही. त्यासाठी आम्हाला हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणं हे आम्हाला बंधनकारक ठरेल किंवा आम्ही या ठिकाणी पार्टीसुद्धा आम्ही राज्याचे मुख्यमंत्री प्रवीण दरेकर साहेब आणि पंकज भोयर साहेब आणि चिपळूण नागरी यांना आम्ही पार्टीसुद्धा करण्याची तयारीमध्ये आम्ही आता आहोत. धन्यवाद विकासजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर लाखो लोकांची ठेवी असलेली चिपळूण नागरी सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि हा भ्रष्टाचार वाचवण्याचं काम सत्तेतलीच काही लोक करतात आहेत असा आरोप जो आहे तो या बँकेतल्या सभासदांनी आणि ठेवीदारांनी केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विकास आदवे हे मूळचे साताऱ्यातले पाटणचे आहेत. पाटणमध्ये चिपळूण नागरी सहकारी बँकेचे जवळपास हजारो खातेधारक आहेत, ठेवीधारक आहेत. त्या सगळ्या ठेवीधारकांचे पैसे हे कुठेतरी भ्रष्टाचाराला या बँकेच्या संचालकांकडनं वापरले जातात आहेत आणि ही अतिशय योग्य बाब नाहीये. त्यामुळे सगळ्या लोकांचे पैसे एक दिवस कधी ना कधीतरी बुडतील. त्याच्या अगोदरच कुठेतरी सजग होणं आवश्यक आहे आणि त्याकरता हे सर्वच खातेधारक असलेली जी मंडळी आहेत ती सध्या मुंबईमध्ये आलेली आहेत स्वतःच्या हक्कांसाठी. जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.